जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. रोडचं काम चालू आहे आज. चला तुम्हाला दाखवतो आज रोडचं काम आपलं कुठंपर्यंत आलेलं आहे. दुकानच्या साईडला मुरुम टाकला आहे. बहुतेक आज मुरुम पांगून रस्त्यावरून चालू होईल. खाली आज खूप चिखल झाला आहे, पूर्ण चिखल झाला आहे. जसं चिखल गाड्यासुद्धा चाला नाहीत आज. खाली वरती इकडं मुरुम टाकलेला आहे, अजून पांगवायचं बाकी आहे. आपल्याला इकडं आता रस्ता करून घ्यावा लागेल आपल्या दुकानच्या साईडला खाली जायला. भरपूर उंच झालं आहे, दुकान पूर्ण आपलं खाली गेलं. इकडे पुढं अजून मुरुम टाकायचं काम चालू आहे, गाड्या चालू आहेत पुढं अजून. लोक काय वरून गाड्या घातल्याशिवाय राहत नाही. मग इथं थोडं रिस्की होऊन जातं. खालून रस्ता चालू आहे पण मग वर गाड्या घालीतच, खाली उतरायला जागा नाही. तर आज हा मुरुम पांगून रस्ता पूर्ण चालू आहे. आता इकडं पण रस्ता पूर्ण क्लिअर आहे एक साईड. आता खालून काम चालू आहे पाठीमागं. आपल्याला आता इथं रस्ता बनवायचा आहे. मशीन आता पुढं आल्यानंतर रस्ता बनवून घेऊ आपण. मुरुम टाकेले, खूप मोठे मोठे गोटे येते, त्याच्यामुळं असं एवढ्या दगडात मोटरसायकल घातलीच नाही पाहिजे. मग लोक काय ऐकत नाही. तर एवढं काम चालू दिसतंय तरी पण वरून गाड्या घालीतच. खालून रस्ता चालू आहे. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी आता मशीन आलेलं आहे. त्यासाठी ते काय होतं, जवळ यायचं परत ट्रक खाली व्हायला आली की परत तिकडं निघून जायचं. आता त्यांचं जेवणाचा टाईम झालेला आहे. आता 12:30 पावणे 1 वाजलेलं आहे. 1 वाजता जेवायला सुटतं. त्याच्यामुळं मग आता ट्रक पण बंद झालेलं आहे. मग आता त्यांना बोलून घेतलं आणि रस्ता करून द्या म्हटलं आम्हाला खाली जायला. कारण ते काय झालं, माती मशीनने फक्त लुटून दिलेली होती ना, खाली उतरायला जागाच नव्हती राहिली. रोडवाले सगळे व्यवस्थित ते माणसं करून देतात काम. आता त्यांचंच मशीन आहे रोडचं आणि करून देऊ राहिलं ते आपल्याला रस्ता व्यवस्थित. चांगल्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित दाबून दिलं आहे. तर रस्त्याचं काम पूर्ण झालं आणि इकडं आलो आहे आम्ही आता हॉटेलवर. पावसामुळे आहे ना, मच्छर खूप जास्त होत आहे पावसाचे. त्याच्यामुळे आहे ना ब्लिचिंग पावडर मारतो आहे आता. खाली खोड्यात ब्लिचिंग पावडर मारले ना तर मच्छर शक्यतो खाली बसलेलं राहत आहे, मरून जात आहे. आता ते कसं आहे, 8-10 दिवस मिळून एकदा तरी पावडर मारावंच लागते पावसाळ्यामध्ये, नाही तर मग मच्छरांचं प्रमाण आहे खूप जास्त होऊन जातं. इकडे ह्या साईडला तर पूर्ण मारले हॉटेल साईडला, आणि समोरची बाजू आता इकडं मारून परत गेटजवळ पण आपल्याला अजून मारायची पावडर. काय होतं, वल्ल्यामध्ये जास्त मच्छरांचं प्रमाणात, आणि काय होतं मच्छर चावले ना की आजार जास्त होतं. पावसाळ्यात काही ना काही आजार होत राहते. त्याच्यामुळं आपण एकदम सुरक्षित राहायचं आणि काळजी घ्यायची, आणि आपल्याबरोबर सगळ्यांचीच काळजी घेणं हे आपलं कर्तव्यच असतं. त्याच्यामुळं आपण आपलं जे कुठले पण व्यावसायिक ठिकाण असेल, घरं असेल, तिथे आपण ब्लिचिंग पावडर वगैरे मारून स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर घरी आलो आहे, हॉटेलची पूर्ण मारून झाली. मोळपा केवढं आहे. आमच्या बंगल्याच्या साईडने ना सगळे फळांची झाडं आहे, आणि मोळ पण खूप जास्त. आता हे गोड मोळ आहे, चावत नाही आहे जास्त. त्याला जर हलवलं तरच चावत आहे, तुझं काय चावत नाही. आता पेरू आणि सीताफळाचं सीझन चालू आहे. सीताफळं भरपूर आहे. इकडं घराच्या समोर आहे, मारून घेऊ. थोडी पाठीमागची साईड आहे. इथं काय होतं, पाणी जास्त राहतं ना, त्याच्यामुळे इथं पण जास्त मच्छर होतं. आता सगळी पावडर मारून आले, आणि आता इथं आलेलं आहे शंभूचं पार्सल. तर शंभूने सायकलीसाठी काहीतरी पार्सल मागवलेलं होतं, आणि आता ते हॉटेलवर म्हणजे दिलं आहे डिलिव्हरी बॉयने. पाहूया आपण आता पार्सल काय नेमकं बोलावलं आहे त्याने. खोलून पाहतो मी त्याला यायच्या अगोदर. तो स्कूलला गेलेला आहे, तोपर्यंत खोलून बघतो काय नेमकं काय मागवलं. याच्यामध्ये एक बॉक्स आहे. आता बॉक्समध्ये काय पाहतो, वरून तर काय लक्षात आहे ना. एकदम पॅक आहे बॉक्स, फिटिंग एकदम भारी बनवलेली आहे त्याला पॅकिंग. बहुतेक इंडिकेटर दिसत आहे, त्याने सायकलला मागवलेलं असतं. त्याला खूप असं छंद आहे सायकलला हॉर्न मागवायचं, इंडिकेटर मागवायचा. बाईकच्या गाड्यांचा जास्त आवड आहे त्याला. इंडिकेटर मागवलेले. पाहूया आता कशा पद्धतीने इंडिकेटर मागवलेले आहेत.
हे रिमोट कंट्रोल आहे. हे बॅटरीवरचे असतील. सायकलला तर काही बॅटरी राहत नाही. ऑनलाईनमुळं काय झालं मुलांना या बऱ्याचशा गोष्टी ना ऑनलाईनवर दिसत्या आणि त्या पाहिलं की मग ते मागवल्याशिवाय राहत नाही. पहिलं कसं होतं माहिती होत नव्हतं कुठं काय भेटते कुठं काय नाही भेटत. आणि आता ऑनलाईनमुळं सगळंच शक्य झालं आहे. ती इंडिकेटर आहे आणि त्याच्यात हॅझर्ड लाईट वगैरे सगळंच आहे. चालू करून पाहूया कशा पद्धतीनं चालतंय ते. आणि चार्जिंग चार्जिंग आहे ते म्हणजे ती बॅटरीवरती इनबिल्ट बॅटरी आहे त्याच्यामध्ये. आणि रिमोट पण दिलेला आहे म्हणजे हे पाठीमागं लावायचं आहे. हा रिमोट आहे. हे बघा असं आहे. हे इंडिकेटर आहे. दोन्ही साईडचे 2 बटणं वेगवेगळे दिलेले आहे. आणि लाईट पण खूप जास्त आहे. एकदम अशी डोळ्यावर चमकते ती. खूप जास्त पॉवर आहे लाईटला. आणि काहीतरी आम्हाला ₹256 भेटलं आहे ऑनलाईन. Meeshoवरून घेतलं. तर कमी रेटमध्ये भेटलं. ठीक आहे. ₹256 मध्ये चांगली क्वालिटी आहे. आणि लाईट पण चांगली पडते. चला आता शंभू येईलच दुपारी स्कूलमधून त्यावेळेस त्याला सरप्राईज देऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.